आज आपण रोटेशनल मोशन मधला मोमेंट ऑफ इनर्शिया हा कन्सेप्ट लर्न करणार। मोमेंट ऑफ इनर्शिया ही काय फिनॉमिना आहे, काय क्वांटिटी आहे, याचा यूज कसा होतो आणि रोटेशनल मोशन मध्ये याचं काय काम आहे याच्याबद्दल आपलं डिस्कशन्स आज होणार आहे। इम्पॉर्टंट टॉपिक आहे, नीट जेडबलई आणि बोर्डमध्ये सुद्धा याला खूप चांगले व्हॅल्यूज आहेत। सो मोमेंट ऑफ इनर्शिया स्टार्ट करण्याच्या आधी लिनियर मोशन आणि अँग्युलर किंवा रोटेशनल मोशन, लिनियर मोशन मध्ये असणाऱ्या प्रत्येक क्वांटिटीसाठी एक अॅनालॉगस क्वांटिटी रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा असते। ठीक आहे, बघा लिनियर डिस्प्लेसमेंट साठी अँग्युलर मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते, इथे लिनियर तर इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इथे लिनियर वेलोसिटी v तर इथे अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, इथे लिनियर एक्सेलरेशन e तर इथे अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा, इथे लिनियर फोर्स f तर इकडे असतो टॉर्क किंवा कपल ऑफ फोर्सेस, मोमेंट ऑफ फोर्स आपण त्याला म्हणतो। आणि ह्या प्रत्येक एका क्वांटिटीसाठी लिनियर मोशन मधल्या प्रत्येक क्वांटिटीसाठी जर का आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये जर का कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर ह्या क्वांटिटीची आपल्याला आवश्यकता पडते। तसेच आपण याच्यामध्ये इक्वेशन सुद्धा वापरतो, लिनियर मोशनचे जसे डायनॅमिक्सचे इक्वेशन आहे तसे अँग्युलर मोशनचे सुद्धा डायनॅमिक्सचे इक्वेशन्स आहेत। या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्ष देण्यासारखी अशी आहे की काय रिलेशन असतं लिनियर क्वांटिटीज आणि अँग्युलर क्वांटिटीज मध्ये। तर बघा लिनियर डिस्प्लेसमेंट यस असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट सोबत जर का त्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला डिस्टन्सचा विचार करावा लागतो। लक्षात घ्या, या ठिकाणी आपण कशाचा विचार करत आहे, डिस्टन्स r। म्हणजे लिनियर क्वांटिटीजला अँग्युलर क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिस्टन्स किंवा पोझिशन वेक्टर आपण त्याला म्हणू शकतो। या टर्मचा पुढे जाऊन त्याला मोमेंट आर्म सुद्धा म्हणू शकतो आपण काही क्वांटिटीज मध्ये। सो या टर्मचा आपण उपयोग होतो, म्हणजे फक्त क्वांटिटीजने नाही होत तर रोटेशनल मोशन मध्ये आपल्याला डिस्टन्स म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असणाऱ्या डिस्टन्सचा पण विचार करावा लागतो। सो बघा इथे पण लिनियर वेलोसिटी मध्ये r आहे, इथे पण r आहे, टॉर्कच्या वेळेस सुद्धा r, म्हणजे या टॉर्क मधलं रिलेशन लिनियर आणि अँग्युलर रिलेशन्स जर करायचे असतील तर डिस्टन्स सुद्धा आपल्याला अकाउंट मध्ये घ्यावं लागेल, विचारात घ्यावं लागेल। आता जर का लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी, लिनियर एक्सेलरेशन, अँग्युलर एक्सेलरेशन, लिनियर फोर्स तर टॉर्क, मग तशाच पद्धतीने अशी एखादी क्वांटिटी आहे का की जी मास सोबत अॅनालॉगस असेल। म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये जर का लिनियर मोशन मध्ये मास आहे तर रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा मास सारखी एखादी क्वांटिटी आहे का याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। आता ही क्वांटिटी कोणती आहे, या क्वांटिटीला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया। लिनियर मोशन मध्ये जसं मास तसं अँग्युलर मोशन्स मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये असतो क्वांटिटी मोमेंट ऑफ इनर्शिया। आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करतो, मोमेंट ऑफ इनर्शिया तेच काम करणार आहे जे मास करणार आहे। मग मास काय काम करतो, तर मास इनर्शियाचं काम करतो। मीन्स मास जर का एखादी बॉडी ट्रान्सलेशन मोशन मध्ये असेल तर तिला ट्रान्सलेशन मोशन मध्ये राहू द्यायचं, म्हणजे जर का ती रेस्टला असेल तर रेस्टलाच ठेवायची आणि लिनियर मोशन मध्ये असेल तर लिनियर मोशन मध्येच ठेवायची। असं काम केलं जातं बाय मास ना। म्हणजे इनर्शिया म्हणजे काय की जशा परिस्थितीमध्ये आहे तशाच परिस्थितीमध्ये तुम्ही राहायचं, त्याला म्हणतो आपण इनर्शिया। ठीक आहे, द टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रिमेन इन स्टेट ऑफ रेस्ट ऑफ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन इज कॉल्ड एज इनर्शिया। सो मास इनर्शियाचं काम करते, मग रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा इनर्शियाचं काम करणार कोणतरी असायला पाहिजे आणि मग ती क्वांटिटी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया। आता आपल्याला पाहायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया। आता मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी फाइंड करण्यासाठी, मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक पुढचे इक्वेशन्स कन्सिडर करायचे, ते आहे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन। ओके, सो लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी काय असते, लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी 1/2 mv² अशी असते है ना। सो इट इज 1/2 mv² इन लिनियर मोशन कायनेटिक एनर्जी। ओके, मग रोटेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी कशी होईल हे आपण स्टडी करूया। सो यासाठी आपल्याला कन्सिडर करायचं आहे एक कुठला तरी रोटेशन करू शकणारा एक ऑब्जेक्ट एनी शेपचा, आणि इथे एक ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस या ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर आहे। ठीक आहे, म्हणजे हा असा ऑब्जेक्ट असेल म्हणजे असं का, आणि हा ऍक्सिस त्याला असा परपेंडिक्युलर। या ऑब्जेक्ट मध्ये मोजू शकणार एवढे पार्टिकल्स आहेत असं आपण म्हणतोय, फायनाइट नंबर ऑफ पार्टिकल याच्यामध्ये आहे। तसं रिअल प्रॅक्टिस मध्ये इनफायनाइट नंबर ऑफ पार्टिकल्स शकतात, आपण मोजणार नाही किती पार्टिकल्स आहे म्हणून, पण इथे मात्र आहेत असं आपण कन्सिडर करू। एक पार्टिकल ज्याचं मास m1 आहे, तो ऍक्सेलरेशन पासून r डिस्टन्सवर आहे। दुसरा पार्टिकल m2
जो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r2 डिस्टन्स वर आहे, तिसरा पार्टिकल m3, चौथा पार्टिकल m4 अँड सो ऑन. सो अशा पद्धतीनं mn हा एक शेवटचा पार्टिकल जो rn कडे डिस्टन्स वर आहे. लक्षात घ्या, हे जे डिस्टन्स आहे तुम्ही r1 r2 हे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून परपेंडिक्युलर आहे. ओके, बघ या केस मध्ये ही बॉडी अशी रोटेट होत आहे विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. आता ही गोष्ट एकदम क्लिअर आहे, याच्यावर काही एक्सप्लेनेशन करायचं काम नाही की जर का या एका पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी ओमेगा असेल तर या रिजिड बॉडी असल्यामुळे याच्या प्रत्येक पार्टिकलची पण अँग्युलर वेलोसिटी किती असेल, ओमेगा. पुढे आता हा जो पार्टिकल आहे m1 m2 m3, आता यांची मात्र लिनियर वेलोसिटी सेम नाही राहणार. सो m1 ची लिनियर वेलोसिटी आपण इकडे दाखवूया ती असेल v1, m2 ची लिनियर वेलोसिटी इकडे दाखवूया ती असेल v2 आणि mn पार्टिकलची लिनियर वेलोसिटी या साइडला असेल vm. ओके, सो प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलोसिटी मात्र डिफरंट असेल, कारण की तो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिफरंट डिस्टन्स वर, त्याच्यामुळे त्यांची लिनियर वेलोसिटी डिफरंट राहते. पण संपूर्ण बॉडीची अँग्युलर वेलोसिटी सेम असल्यामुळे संपूर्ण पार्टिकलची सुद्धा, सगळ्या पार्टिकलची सुद्धा अँग्युलर वेलोसिटी कशी राहील, सेम आहे. सो या ठिकाणी आपण काय काय कन्सिडर केले लक्षात घ्या. आपण मासेस कन्सिडर केले, त्यांची रेस्पेक्ट टू डिस्टन्स कन्सिडर केले, बॉडीची अँग्युलर वेलोसिटी कन्सिडर केली आणि त्यांच्या लिनियर वेलोसिटी कन्सिडर केली. आता कुठल्या तरी एका पार्टिकलच्या पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती होईल? पहिल्या पार्टिकलची कायनेटिक होईल 1/2 m1 v1 स्क्वेअर. का होईल? कारण की कायनेटिक एनर्जी जनरल फॉर्म्युला 1/2 m1 v1 स्क्वेअर. सो सिमिलरली सेकंड पार्टिकल वर जाण्याच्या आधी आपण हे पण चर्चा करून घेऊ की यार इथे आणखी मी काय कन्वर्जन करू शकतो. सो हे 1/2 m1 त्रास ठेवलं. आता आपल्याला तर माहिती आहे v r ओमेगा हे लिनियर आणि अँग्युलर मधलं रिलेशन. सो m1 आणि v1 च्या जागी आपण लिहू शकतो r1 ओमेगा आणि ब्रॅकेट स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी झाली 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, सो इन दिस वे आपण सर्व पार्टिकलची कायनेटिक एनर्जी अशी लिहू शकतो. So similarly dot kinetic energy of nth particle will 1/2 mn rn square omega square अशा पद्धतीने. सो कायनेटिक एनर्जी फर्स्ट पासून n नंबरच्या पार्टिकल पर्यंत आपण अशी लिहिली. ओके, सो ही झाली कायनेटिक एनर्जी n म्हणजे एका पार्टिकलची, प्रत्येक पार्टिकलची. सो मला सांगा की आता टोटल कायनेटिक एनर्जी सिस्टीमची किती, म्हणजे संपूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी किती होईल? आता संपूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी ke इज इक्वल्स टू या एका पार्टिकलची कायनेटिक एनर्जी सम. कायनेटिक एनर्जी स्केलर क्वांटिटी, त्यांची काही वेक्टर सम करायला लागत नाही, सरळ ऍडिशन करायची असते. सो कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर and up to mn vn square like this. Yes or no? Okay, so kinetic एनर्जी इज इक्वल्स टू प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी 1/2 m r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर या टर्म मध्ये पण लिहिता येऊ शकते इथून. सो इथे मी ह्या व्हॅल्यूज पुट केल्या mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जीच्या या इक्वेशन्स मधून 1/2 ब्रॅकेट मध्ये आहे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर and up to mn rn स्क्वेअर आणि इथून निघाला बाहेर ओमेगा. या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन इथे आता लक्षात घ्या की इथे 1/2 आणि ही जी टर्म आहे या ब्रॅकेट मध्ये आली, या टर्मला मी लिहू शकतो समेशन I चेंज फ्रॉम 1 to m mi ri स्क्वेअर इनटू ओमेगा स्क्वेअर. सो रोटेशन मोशन परफॉर्म करणाऱ्या या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी मिळाली 1/2. या ब्रॅकेटला मी एक नवीन टर्म म्हणून नाव देतोय r इनटू ओमेगा स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला आपल्याला. ओके, चला लिहूया आपण की कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन जर का बॉडी असेल तर ट्रान्सलेशन कंडिशन्स मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर आणि रोटेशनल मोशन जर का असेल तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येतो 1/2 I ओमेगा स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय, आता इथे आपण कंपॅरिझन करूया. पहिले कंपॅरिझन देण्याच्या अगोदर मी परत याला रिवाइज करतो की आपण काय केलं कन्सिडर. तर एक बॉडी आहे, ती बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. तिचा हा ऍक्सिस या ऍक्सिस याला परपेंडिक्युलर, याच्या भोवती ही रोटेशनल मोशन परफॉर्म करणार आहे. त्याची अँग्युलर वेलोसिटी ओमेगा असणार आहे. याच्यामध्ये m1 m2 अप टू mn असे पार्टिकल्स आहेत, त्यांचे डिस्टन्सेस r1 r2 अप टू rn आहे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, आणि
त्याच्यानंतर या प्रत्येक बॉडीची वेलॉसिटी v1 v2 आणि vn अशी आपण लिनियर वेलॉसिटी घेतल्या. एका पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढली 1/2 m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m1 असलेला v1 ची किंमत r ओमेगा असते म्हणून r ओमेगा स्क्वेअर. सो पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि n नंबरच्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी सिमिलरली सर्व पार्टिकलची 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा. आता सर्व पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची सम केली तर आपल्याला बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळते आणि ही सम इथे केली आणि या सम मध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी m1 v1 स्क्वेअर प्लस m2 v2 स्क्वेअर प्लस n up to mn vn स्क्वेअर इथे m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर 1/2 up to mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर 1/2 आणि अशा पद्धतीने याच्यामधून 1/2 कॉमन काढला इकडे ओमेगा स्क्वेअर कॉमन काढा ब्रॅकेट मध्ये m1 r1 स्क्वेअर up to m प्लस m2 r2 स्क्वेअर and up to mn rn स्क्वेअर असं टर्म मिळाली. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 या टर्मला लिहिलं समेशन mi r स्क्वेअर इनटू ओमेगा स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी 1/2 i ओमेगा स्क्वेअर म्हणजे ही जी टर्म आहे ना i ओमेगा स्क्वेअर ठेवलं की कॅल्क्युलेशन बेसिक आहे, क्लिअर आहे, सोपे आहे. आता या इक्वेशन मध्ये घेऊया आपण की ह्या दोन इक्वेशनचा आपण आता विचार करणार. ओके, या दोन इक्वेशन मध्ये आपल्याला काय मिळालं तर कायनेटिक एनर्जी ही ट्रान्सलेशन मध्ये असणारी कायनेटिक एनर्जी, कशामध्ये असणारी, ट्रान्सलेशन मोशन मध्ये असणारी कायनेटिक एनर्जी आणि ही रोटेशनल मोशन मध्ये असणारी कायनेटिक एनर्जी. आता ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असणारी कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल मोशन मध्ये असणारी कायनेटिक एनर्जीचे रोल्स आपण कोणी केले. बघा इथे लिनियर वेलॉसिटी आहे तर इथे अँग्युलर वेलॉसिटी आणि इथे मास आहे तर इथे इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला आहे. म्हणजे इथे मासचं काम कोणी केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे ना, म्हणजे जसं लिनियर डिस्प्लेसमेंट साठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी साठी अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर एक्सप्लोरेशन साठी अँग्युलर एक्सप्लोरेशन, लिनियर फोर्स साठी टॉर्क, तसं आता लिनियर मोशन मध्ये जे काम मास करणार आहे ते काम रोटेशनल मोशन मध्ये करणारी टर्म आहे. आणि आता या आय चं काय म्हणणार आहे आणि हा आय काय असेल आणि याची डिफाइन करता येईल आपल्याला आय ला, तर ते पण आपण करूया. सो बघा इथे कॅल्क्युलेशन मी पुसले पण तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी ही जी टर्म आहे आय, या टर्मचा ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे आय इज इक्वल्स टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अँड अप टू mn rn स्क्वेअर म्हणजे सम ऑफ mi ri स्क्वेअर आय ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत. ओके, आणि हीच ती टर्म आहे, या टर्मला आपण म्हणतोय मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे इकडे मास तर इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाइन केलं जातं. तर हे मोमेंट ऑफ इनर्शिया कसं डिफाइन केलं जातं तर याच फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला डिफाइन करता येईल. कसं डिफाइन करता येईल मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला, तर हे काय सम आहे. सो सम कोणाची सम आहे, प्रॉडक्टची सम आहे. सम ऑफ प्रोडक्ट, सम ऑफ प्रोडक्ट कोणाचा प्रोडक्ट, मास ऑफ ईच पार्टिकल, मास ऑफ ईच पार्टिकल and square of its perpendicular distance from axis of rotation. Okay, so this is the definition of moment of inertia. What definition of moment of inertia? So it is the sum of product of mass of each particle and square of perpendicular distance from the axis of rotation. So simple definition आहे moment of inertia. So moment of inertia काय आहे आता आपण एकदा परत रिवाइज करूया. moment of inertia एक अशी टर्म आहे जे जशा पद्धतीने मास ट्रान्सलेशन मोशन मध्ये काम करतो तशाच पद्धतीने रोटेशन मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काम करते. मासचं काम आहे इनर्शिया प्रोड्यूस करणे, तसंच इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया तयार करतो. मोमेंट ऑफ इनर्शिया चा फॉर्म्युला आला m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अपॉन mn rn स्क्वेअर म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, इथून तुम्हाला दिसत नसेल कदाचित पण एवढं काही महत्त्वाचं नाही. इथूनच डेफिनेशन परत लर्न करून घ्यायची आहे. सम ऑफ मास, सम ऑफ product of mass of each particle and square of its distance from the axis of rotation. No important for the definition. Definition ला महत्व नाही आहे, जास्त काही लक्षाचं काम नाही. फॉर्म्युला मात्र व्यवस्थित लर्न करा. ठीक आहे ना, जे काम मास करते ते काम मोमेंट ऑफ इनर्शिया करते. ओके, म्हणजे इनर्शिया प्रोड्यूस करण्याचं काम. म्हणजे इनर्शियाचं काम काय असतं, अपोज टू चेंज. म्हणजे रोटेशन मोशन मध्ये चेंजेस नाही होऊ द्यायचे. चेंजेस झाले म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन येतं. अँग्युलर ॲक्सलरेशनच नाही होऊ द्यायचं.
हे करण्याचं काम कोण करतं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया करतं. आणि रोटेशन मोशनमध्ये असणारा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय झाला, तर तो झाला m1r1² + m2r2² = mn/r². ओके, सो हा फॉर्म्युला पण आपल्याला आता इथे लर्न झाला. एक गोष्ट लक्षात घ्या की हा फॉर्म्युला आपण जरी यूज केला तरी पण इथे आपण म्हटलेलं आहे की पार्टिकल्स फायनाईट आहेत, म्हणजे या सिस्टीममध्ये असणारे पार्टिकलची संख्या फायनाईट आहे म्हणजे m1 m2 up to mn. पण असं नसतं. प्रॅक्टिकली पार्टिकल्स एखाद्या सिस्टीममध्ये किंवा एखाद्या बॉडीमध्ये किती पार्टिकल्स आहे हे आपण सांगू नाही शकत. पण मग अशा कंडिशन्समध्ये आपण काय करतो, सो अशा कंडिशन्समध्ये सिम्प्लिसिटीसाठी जर का एखादा होमोजिनियस रिजिड ऑब्जेक्ट असेल तर त्याला मॅथमॅटिकल इंटिग्रेशन सोडता येतं. म्हणजे या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे I = इंटिग्रेशन r² dm. जर का बॉडी होमोजिनियस रिजिड बॉडी असेल काय फॉर्म्युला होईल, I = इंटिग्रेशन r² dm. म्हणजे टोटल मास इंटिग्रेट करून कॅल्क्युलेट करता येतं. जर का मास ही इंटिग्रेट करून कॅल्क्युलेट करता येत असेल तर हा फॉर्म्युला वापरू शकतो. पण काही कंडिशन अशा सुद्धा असणार आहेत की ज्याच्यामध्ये मासचे इंटिग्रेशन्स नाही होऊ शकत. मग अशा कंडिशन्समध्ये आपल्याला प्रॅक्टिकल करून एक्सपेरिमेंट्स करून तरच आपल्याला त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येतो. सो ही मोमेंट ऑफ इनर्शिया कशी कॅल्क्युलेट करायची, काय करायची, कशी डेरिव्हेशन्स होतील हे आपण पुढे पाहणार आहोत. सो हा झाला इथपर्यंत मोमेंट ऑफ इनर्शिया. या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या काही आणखी बऱ्याचशा गोष्टी आपण इथे लक्षात घेऊया. मोमेंट ऑफ इनर्शियाची फर्स्ट सगळ्यात आधी मला सांगा की याचे युनिट काय बनेल मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचे युनिट हे आहे मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. सो किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. सो आणि सीजीएस मध्ये बनेल ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स बनतील 1 in मास 2 in लेंथ. ओके, सो ते टफ नाही. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड करते एखाद्या बॉडीचं आणि ही क्वांटिटी कशी आहे, स्केलर आहे की वेक्टर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आता तुम्ही कॅल्क्युलेट केलीच आहे. तो इथे बघा मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. मास ही इटसेल्फ स्केलर क्वांटिटी आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. सो डिस्टन्स मे बी पोझिशन वेक्टर पण असू शकतो तो, पण वेक्टरचा स्क्वेअर केला तर परत ते स्केलरच होते. सो स्केलर इक्वल स्केलर स्केलरच बनणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ही स्केलर क्वांटिटी. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ही एक स्केलर क्वांटिटी आहे, बट समटाइम्स त्याच्यामध्ये डायरेक्शनचं सुद्धा महत्त्व असू शकतं. ते कसं असणार आहे पुढे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, आपण सध्या आपल्याला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज ए स्केलर क्वांटिटी. ओके, आता मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड करतं याचा विचार करू. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया हे पार्टिकलच्या मासेसवर किंवा सम ऑफ मास करू शकतो आपण. सो बॉडीच्या मासवर डिपेंड करतं. ठीक आहे ना. सो mi डिपेंड्स ऑन नंबर 1 मास ऑफ द ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट रोटेशन मोशन करणार आहे त्या ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड करतो. नंबर 2 मास डिस्ट्रीब्यूशन. मास डिस्ट्रीब्युशनवर कसं बघ, म्हणजे हा m2 पार्टिकल आहे, हा जितक्या जास्त अंतरावर असेल, ठीक आहे ना, जितकं जास्तीत जास्त मास दूर असेल तितका आरची व्हॅल्यू जास्त होईल आणि आरची व्हॅल्यू जास्त होईल तर या मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पण वाढेल. सो मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून मास किती दूर दूरपर्यंत पसरलेला आहे त्याच्यावर सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करतो. सो त्याला म्हणतो आपण मास डिस्ट्रीब्युशन. याच्या व्यतिरिक्त या पुढच्यात या दोन क्वांटिटीज मी लिहिणार घ्या. आजच्या आज नाही करणार, पुढे करणार प्रश्न. एक म्हणजे शेप अँड साईज ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा शेप कोणता आहे, त्याची साईज कोणती आहे. स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असेल. साईज, छोट्या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा, मोठ्या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा. मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियर हा होलो आहे का सॉलिड आहे याच्यावर पण डिपेंड करतो. सो मास डिस्ट्रीब्युशनवर तो डिपेंड आहे ॲक्च्युली मोमेंट ऑफ इनर्शिया, हे आपण लिहिले. आणि नंबर 4 पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे हा त्या ऑब्जेक्टमध्ये कुठे आहे, त्याच्या सेंटरला आहे, त्याच्या काठावर आहे, एंडला आहे का एंड आणि काठच्या मध्ये आहे, ठीक आहे ना, टँजेन्शियल जातोय का बॉडीमध्ये आहे, बॉडीमध्ये लाय करतो याच्यावर डिपेंड करतो. सोबत जर का हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट त्या बॉडीमध्ये आहे का बॉडीला परपेंडिक्युलर आहे याच्यावर सुद्धा ते डिपेंड करत. सो पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन या क्वांटिटीजवर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड.
सो आपण आज पाहिलं मोमेंट ऑफ इनर्शियाचं इंट्रोडक्शन. मोमेंट ऑफ इनर्शियाचं इंट्रोडक्शनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया एक्झॅक्टली काय आहे, त्याचा फॉर्म्युला कसा बनला, मोमेंट ऑफ इनर्शिया ची ही व्हॅल्यू स्केलर आहे किंवा वेक्टर आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया जर का होमोजिनियस बॉडी असेल, काउंटलेस ऑब्जेक्ट जर पार्टिकल्स जर त्याच्यामध्ये असतील तर आपण आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी हे मॅथमॅटिकल ऑपरेशन त्याच्यामध्ये वापरणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड करतं हे काय. सगळ्यात शेवटी एक सिम्पली मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे किंवा इनर्शिया काय. इनर्शिया हा एक रोल आहे जो कोणाला तरी प्ले करायचा असतो. मोशन्समध्ये इनर्शिया हा एक रोल असतो जो कोणाला तरी प्ले करायचा असतो. लाईक डॉन पिक्चर आहे आणि डॉन हे कॅरेक्टर कोणाला तरी प्ले करायचं आहे. जसं की जुन्या पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनने डॉन हे कॅरेक्टर प्ले केलं होतं. नंतर नवीन पिक्चर जेव्हा बनला त्यावेळेस डॉन हे कॅरेक्टर शाहरुख खानने प्ले केलं. ठीक आहे ना. तसंच लिनियर मोशनमध्ये इनर्शिया म्हणजे अपोज टू चेंज करण्याचं काम मास करतं. पुढे रोटेशनल मोशनमध्ये अपोज टू चेंज म्हणजे इनर्शियाचं काम मोमेंट ऑफ इनर्शिया करतो. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे m/r², मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. जसं लिनियर क्वांटिटीज आणि अँग्युलर क्वांटिटीमध्ये ज्यावेळेस आपण रिलेशन पाहतो तर डिस्टन्स मॅटर करतो. सो इट इज अप टू द इंट्रोडक्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. याच्यावर कशी न्यूमेरिकल्स बनतात आणि पुढे अजून याचे कसे ॲप्लिकेशन्स आहेत हे आपण आता पुढच्या व्हिडिओजमध्ये स्टडी करू. थँक्यू.